नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कच्च्या केळ्यांचे काप। हे एक प्रकारचं तोंडी लावणं आहे, म्हणजे जशी आपण भजी किंवा बटाट्याचे काप करतो किंवा वांग्याचे काप करतो त्याच प्रकारचं ही डिश आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला ही केळी सोलून घ्यायची, दोन्ही बाजूनी आधी हे कापून घ्यायचंय। हे बघा, हे अगदी असं कच्चं आहे, त्यामुळे याला चीक असतो। आपण हाताला तेल लावून घ्यायचंय आणि हे सुरीने काढायचे। एवढी कच्ची केळी घ्यायची, हाताला अगदी कडक लागली पाहिजेत। हे अशा प्रकारे आपण याची सालं काढून घेऊया। आधी पूर्ण हिरवा जो भाग आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे। हे बघा, आपण केळ्यांची साल पूर्ण काढून टाकलेली आहे। केळी जास्त वेळ अशीच ठेवली तर ती काळी पडतात, त्यामुळे आपण आता लगेच याचे काप करणार आहोत। आपल्याला हवे, जर मोठे हवे असतील तर असेही चालतील, पण थोडे लहानच करायचे, म्हणजे ते फ्राय करायला सोपे जातात। आणि अगदी जाड नाही आणि अगदी पातळही नाही, असे काप करायचे। हे बघा, हे एवढ्या जाडीचे काप करायचे। हे थोडं जाड झाले, नाही पातळ। हे बघा, अशा प्रकारे करायचे काप आणि हे सगळे पाण्यात घालून ठेवायचे, नाहीतर ते पटकन काळे पडतात। तसेच आपण बाकीचे पण करून घेऊया, अतिशय छान लागतात। जे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांना फिश खाल्ल्याचा एक फील येतो। कुठल्याही आकारात तुम्ही करून घेऊ शकता। हाताला तेल लावून घ्यायचं, नाहीतर मग केळ्यामध्ये भरपूर चीक असतो, तो हाताला लागू शकतो। आता हे बघा, हे थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत। आपण करेपर्यंत हे पाण्यात ठेवायचे आहेत, कारण असेच ठेवले बाहेर तर त्याचा रंग काळा पडतो। आता हे काप आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यात थोडंसं हिंग घालूया, पाव चमचा हळद घालायची, तिखट घालूया। हे केळं असल्यामुळे थोडंसं गोडसर असतं, तर त्याला व्यवस्थित तिखट घालायचं। चवीपुरतं मीठ, धणे जिरे पावडर घालूया 1 चमचा, याने अतिशय छान फ्लेवर येतो। अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची, चाट मसाला असेल तर चाट मसाला घातला तरी चालेल। 1 पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। आता हे सगळं व्यवस्थित हलक्या हातानेच पूर्ण कापांना लावून घ्यायचंय। आता हे सगळ्या व्यवस्थित लागलेलं आहे। हे 15 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया। आता हे काप फ्राय करण्यासाठी आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आहे, तांदळाचं पीठ घ्यायचं, 2 चमचे रवा असेल तर 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं। यात सुद्धा आपण थोडंसं तिखट घालायचं आहे आणि किंचित मीठ। ते व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता हे काप फ्राय करायला घ्यायचे। इथे मी तेल तापत ठेवलंय, गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि आता हे काप आपण या रवा आणि पिठात बुडवून फ्राय करायचे। पिठामुळे ह्याला एक छान असं कव्हर येतं क्रिस्पी, म्हणून पीठ घालावं। त्यामध्ये तुम्ही बेसन सुद्धा घालू शकता तांदळाच्या पिठाऐवजी। आता आपण पलटी करूया। एका बाजूने छान झालेले आहेत। असे अगदी मस्त क्रिस्पी करून घ्यायचे। हे तुम्ही असे चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता। आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले क्रिस्पी करून घ्यायचे। गॅस अगदी मीडियमच ठेवायचा आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे चांगले झालेले आहेत। आपण एक थोडंसं चमच्याने तोडून बघूया। हे बघा, अगदी छान झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला।
हे बघा, आणि हे गरम गरम खायचे आहेत. अतिशय सुंदर लागतात आणि कुरकुरीत क्रिस्पी असे चटपटीत केळ्याचे काप अगदी सोपे आहेत आणि लगेचच शिजतात. ह्याला फार वेळ लागत नाही. तुम्ही नक्की करून बघा. आणि ही डिश आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येईन. अगदी मुलांना सुद्धा हे खूप आवडतात. तुम्ही असं डब्यात देऊ शकता चिप्स म्हणून सुद्धा, कारण मुलांना चिप्स हे खूप आवडतात. अशा प्रकारे तुम्ही जर करून दिले तर ते आवडीने खातील.